ज्यांना पारायण करता आले नाही, पण या सेवा आपण ह्या सप्ताहामध्ये करू शकतो. तुमच्याकडे दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती किंवा फोटो समोर बसा, किंवा हेही नसलं तर देवासमोर बसून तुम्ही या सेवा करू शकता. रोज तुम्ही 3-3 अध्याय वाचून एक पारायण करू शकता. रोज शक्य असेल तर एक पारायण पण करू शकता, म्हणजेच पूर्ण स्वामीचरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता. एका बैठकीमध्ये तुम्हाला हे सर्व वाचणं शक्य नसेल तर तुम्ही 2 भागामध्ये चरित्र सारामृत वाचू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही 11 माळी जप करू शकता. दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण तुम्ही करू शकता. सिद्धमंगल स्तोत्र, दत्तबावनी हे पण तुम्ही वाचू शकता. गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय तुम्ही वाचू शकता. एक साध्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहे,